नमस्कार मंडळी. BMC कामगार भरती 2026 साठी तयारी करताय का? मग हा संपूर्ण मार्गदर्शक खास आपल्यासाठीच आहे. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी जे काही माहिती पाहिजे ते सगळं आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. अनेकांच्या मनात हेच प्रश्न असतील नाही का, की अरे, परीक्षेचा अभ्यासक्रम काय असेल, नेमके प्रश्न कसे विचारले जातील आणि तयारीची सुरुवात नक्की कुठून करायची? काळजी करू नका, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आता एक एक करून मिळणार आहेत. कोणत्याही परीक्षेची तयारी करण्याआधी ती संधी नेमकी काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच आपण सगळ्यात आधी या भरतीचं स्वरूप, यातली पदं, पात्रता आणि निवड प्रक्रिया कशी असणार आहे हे जाणून घेऊया. तर बघा, ही भरती प्रामुख्याने कामगार म्हणजेच गट ड वर्गासाठी आहे. आणि यातली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी पात्रता खूप सोपी ठेवली आहे. फक्त 10वी उत्तीर्ण. याचाच अर्थ खूप जणांना ही संधी मिळू शकते. निवड प्रक्रिया ही अगदी सरळ आहे. आधी एक लेखी परीक्षा द्यायची आणि ती पास झाल्यावर फक्त कागदपत्रांची पडताळणी होईल. म्हणजे फार काही किचकट प्रक्रिया नाहीये. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, परीक्षेची पद्धत म्हणजे एक्झाम पॅटर्न. कारण परीक्षेचं स्वरूप समजल्याशिवाय अभ्यासाला योग्य दिशाच मिळणार नाही, बरोबर ना? पाहूया हे परीक्षा नेमकी कशी असेल. परीक्षेचं स्वरूप एकदम स्पष्ट आहे. 100 प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी 100 गुण, म्हणजे सरळ हिशोब, प्रत्येक प्रश्नाला 1 गुण. परीक्षा MCQ प्रकारची असेल, म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी पर्याय दिलेले असतील. वेळेचं म्हणाल तर साधारणपणे 90 ते 120 मिनिटं मिळतील, जो की पुरेसा वेळ आहे. आणि हो, प्रश्नपत्रिका मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असेल. आणि इथे एक सगळ्यात मोठी आणि दिलासा देणारी गोष्ट आहे. सामान्यपणे या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. अर्थात अंतिम निर्णय आपल्याला अधिकृत अधिसूचनेतच कळेल, पण जर निगेटिव्ह मार्किंग नसेल तर हा खूप मोठा फायदा आहे. याचा अर्थ कोणताही प्रश्न न घाबरता सोडवता येतो. ठीक आहे, परीक्षेचं स्वरूप तर कळलं, पण आता खरा प्रश्न आहे की अभ्यास नक्की कशाचा करायचा. चला तर मग आता प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमाचं विश्लेषण करूया, जेणेकरून अभ्यासाची अचूक सुरुवात करता येईल. सुरुवात करूया मराठीपासून. यात मुख्य भर असणार आहे तो व्याकरणाच्या मूलभूत नियमांवर. समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार आणि वाक्य दुरुस्ती यांसारखे प्रश्न हमखास येतात. थोडक्यात सांगायचं तर शालेय स्तरावरच्या व्याकरणाची एकदा चांगली उजळणी करणं खूप गरजेचं आहे. इंग्रजीचा अभ्यासक्रमही जवळपास मराठीसारखाच आहे. यातही तुम्हाला बेसिक ग्रामरवरच लक्ष केंद्रित करायचं आहे. टेन्सेस, आर्टिकल्स, प्रेपोजिशन्स यांसारखे महत्त्वाचे घटक आणि सोप्या उतार्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातील. फार काही अवघड नसतं. आता सामान्य ज्ञान म्हणजे GK हा विभाग नेहमीच जरा मोठा असतो. यात गेल्या 6-12 महिन्यांतील चालू घडामोडी, तसंच इतिहास, भूगोल आणि विज्ञानाचे मूलभूत प्रश्न असतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही भरती BMCची आहे, त्यामुळे मुंबई शहर आणि BMCच्या कामकाजावर आधारित प्रश्नांवर विशेष भर दिला जाईल. आणि हाच तो भाग आहे जो तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेऊ शकतो. आणि शेवटचा विभाग म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. यात आपलं लॉजिक तपासलं जातं. अंकमालिका, अक्षरमालिका, दिशा आणि नातेसंबंध यांवर आधारित सोपे पण जरा विचार करायला लावणारे प्रश्न यात असतील. अभ्यासक्रम तर आता आपल्या समोर आहे, पण कोणत्या विषयावर जास्त लक्ष द्यायचं, यासाठी गुणांची विभागणी कशी आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला पाहूया कोणत्या विषयाला किती महत्त्व आहे. आणि हा चार्ट बघा, सगळं चित्र अगदी स्पष्ट होतंय. 4ही विषय अगदी समान महत्त्वाचे आहेत. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता. प्रत्येक विषयावर 25% म्हणजे 25 प्रश्न विचारले जातील. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की कोणत्याही एका विषयाकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. तर आत्तापर्यंत आपण परीक्षेची पद्धत, अभ्यासक्रम आणि गुणांची विभागणी पाहिली. या सगळ्या माहितीमधून यशासाठीचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल कोणतं आहे ते आता स्पष्ट करूया. या संपूर्ण विश्लेषणाचा सार खरं तर एकाच वाक्यात आहे: 4 विषय समान गुण. याचाच अर्थ यशाचा एकमेव मार्ग म्हणजे संतुलित तयारी. कोणत्याही एका विषयाला कमी लेखून चालणार नाही, प्रत्येकाला सारखंच महत्त्व द्यावं लागेल. आता परीक्षेचं संपूर्ण चित्र आपल्यासमोर स्पष्ट आहे. तयारीची दिशा आता निश्चित झालीय. ही एक खूप चांगली संधी आहे आणि योग्य नियोजनाने यश नक्कीच मिळू शकतं. चला तर मग आता अभ्यासाला लागा. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.